जय श्रीराम. मी वैजनाथ गुट्टे, वैजनाथ महाराज गुट्टे. विश्वास नांगरे IPS अधिकारी यांनी काल परवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमामध्ये हिंदू मेळाव्यामध्ये जाऊन संघाबद्दल एक चांगले विचार मांडले आणि काँग्रेसच्या लोकांनी लगेच त्या ठिकाणी चूचू सुरुवात केली. कारण काँग्रेस हे देशाला झालेला कॅन्सर आहे. कोणतंही चांगलं काम बघितलं की ज्याच्या पोटात दुखतं त्या विचित्र प्राण्याचं नाव म्हणजे काँग्रेस पार्टी. भारत राष्ट्र नष्ट करण्याचं षडयंत्र म्हणजे काँग्रेस पार्टी. तर विश्वास नांगरे पाटलांनी केलंच काय होतं, एक हिंदू मेळाव्यामध्ये, आता विश्वास नांगरे पाटील हे नावच हिंदू आहे, त्यांनी त्यांच्या धर्माच्या मेळाव्यामध्ये जाणं बंधन आहे का? म्हणजे हिंदूंनी हिंदूच्या मेळाव्यात जायचं नाही, हिंदूंनी हिंदूच्या मंदिरात जायचं नाही, हिंदूंनी हिंदुस्थानात राहायचंच नाही, अशा प्रकारची विचारधारा म्हणजे काँग्रेस. भारताचं पाकिस्तान बनवण्याचं षडयंत्र म्हणजे काँग्रेस. कारण पंतप्रधानांनी राम मंदिरात जावं तर हे सांगतात पंतप्रधान म्हणून जाऊ नये, कारण यांचे पहिले पंतप्रधान सोमेश्वराच्या मंदिरामध्ये गेले नव्हते. म्हणजे मंदिरामध्ये जाऊ नका, मेळाव्यामध्ये जाऊ नका, कीर्तन भजनात जाऊ नका, अशा प्रकारचे विचार मांडायचे आणि भारत राष्ट्र नष्ट करायचं. RSS कोण आहे? RSS काय आहे? RSSचं नाव घेतल्याबरोबर हे इतके का चिडतात? ही चीड RSS या संघटनाच्या विरोधात नाही, भारत राहावा हा विचार मांडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबद्दल काँग्रेसची इतकी चीड आहे. कारण भारत विरोधी हे एक संघटन आहे काँग्रेस, ज्याचा राजकीय फक्त भुरखा आहे. वास्तविक आम्ही काँग्रेसवर टीका करावी का नाही हा विषय वेगळा, कारण काँग्रेसवर टीका करण्यासाठी आम्ही काही राजकारणी नाही आहे. परंतु आम्ही भारत देशावर अफाट प्रेम करणारे भारतीय आहोत. भारत हा विश्वकल्याणाचा विचार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या शब्दाचा अर्थच होतो भारत राष्ट्राची स्वतःहून विनामूल्य सेवा करण्यासाठी एकत्रित आलेल्या लोकांचा समूह. आणि भारत राष्ट्राची सेवा करण्याच्या विचाराचा विरोध, याचाच अर्थ पाकिस्तानचं समर्थन होतं. भारत राष्ट्राचा विरोध म्हणजे कोणाचा सपोर्ट आहे? काँग्रेस हे एक भारत विरोधी भयंकर षडयंत्र आहे. हे भारतातील प्रत्येक नागरिकानं, प्रत्येक हिंदूंनं समजून घेतलं पाहिजे. आणि काँग्रेस या पक्षामध्ये कार्य करणाऱ्या सर्व हिंदू बांधवांना विनंती आहे, तुमचा बाप ज्या रामाचं उठल्याबरोबर झोपेतून नाव घेतो, त्या रामाच्या मंदिराला विरोध करणाऱ्या पक्षात तुम्ही कार्य का करतायत? ती विचारधारा तुम्ही का वाढवतायत? तुम्ही विचार करा. काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याची वडील, आजोबा कोणीतरी रामराम म्हणत होतं. त्या रामाचा जय श्रीराम हा नारा तुम्हाला काँग्रेस पार्टीभर सभेत घेऊ देते का? घेऊ देत नसेल तर का घेऊ देत नाही? तुमचे वाड वडील ज्या देवाचं स्मरण करतात, ज्या देवाची भक्ती करतात, त्या देवाच्या भक्तीवरच रोख घालणं आणि अशी रोख घालणाऱ्या संघटनाला मोठं करण्याचं पाप तुम्ही त्या संघटनात काम करून का करत आहात, याचाही विचार सर्वांनी केला पाहिजे. कारण जे संघटनात तुम्ही स्वतंत्र नाही, ते संघटन देशाला स्वातंत्र्य राहू देईल का? या सगळ्या गोष्टीचा विचार करा, सारासार विचार केला पाहिजे. भारत टिकला पाहिजे. आम्ही कोणत्याही पक्षाचं समर्थन करत नाहीत, तर भारत राष्ट्राचं समर्थन करतो. आणि हा भारत राष्ट्र जगला तर आम्ही जगू.
धर्म जगेल, माणसं जगतील, सगळीच जगतील. त्यामुळं सर्वांनी विचार करा. केवळ फक्त संघटनेत एखादा अधिकारी हिंदू मेळाव्यात गेला तर इतकी चू करायची की भविष्यात दुसरे अधिकारी जाण्यापासून रोखले पाहिजे. मी हिंदू अधिकारी प्रत्येकाला सांगतोय, तुम्ही जिथे असाल तिथे मंदिरात जा, कपाळाला गंध लावा, जय श्रीराम बोलायला शिका. कारण आपण स्वतंत्र भारतात आहोत. आपण स्वतंत्र भारतामध्ये आपल्या आस्थेचं पालन करणं याचा अधिकार भारतरत्न, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे. आणि त्या अधिकाराची पायमल्ली करून, देशात आणीबाणी घालून जे वेगळंच संविधान त्यावेळेस आणलेलं आहे, त्या संविधानाचं पालन करा ही लोक म्हणतात. आंबेडकरांचे संविधान हे सर्वतोपरी आहे आणि त्याचंच पालन करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे. आणि त्या कर्तव्याप्रती सर्वांनी कटिबद्ध राहावं. पुन्हा एकदा जय श्रीराम.